मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. अभिमन्यू पवार, आमदार अभिमन्यू पवार म्हटलं की सध्याच्या सरकारमधील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अभिमन्यू पवार यांनी चांगली कारकीर्द केली होती. तसेच त्यांनी जेव्हा जेव्हा पक्षश्रेष्ठींनी त्यांना संधी दिली त्यावेळी ते संधीचे सोने करण्यासाठी आतुरलेले असतात. औसा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी काही संकल्प केलेले आहेत. एक लोकप्रिय आमदार व रस्त्यावरचा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये वाढलेले अभिमन्यू पवार हे जनतेमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. हा वाढदिवस त्यांनी पारंपरिक पद्धतीने न करता किंवा अवडंबर न माजवता, बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्यांनी जनतेला आवाहन केले होते की बुके, शाल, श्रीफळ किंवा पुष्पहार आणू नका. त्याऐवजी शालेय साहित्य, वह्या, पेन आदी आपण घेऊन या. त्याचीच खरी गरजू विद्यार्थ्यांना गरज आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी राबवलेला हा उपक्रम खूपच लोकांना भावलेला आहे. जनतेचा आमदार म्हणून ओळख असलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघामध्ये शेत तेथे रस्ता ही मोहीम देखील राबवलेली होती. त्यांच्या या मोहिमेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. काहीतरी अरे आता शेत रस्ते झाले, गोठा बी मिळालाय, आता थांब कसं शेतकरी हिताची गोष्ट छोटी डोंगरा एवढी. ही गोष्ट आहे अनेक दशकांनंतर मोकळा श्वास घेतलेल्या शेतरस्त्यांची, जुन्याच योजनांमधून घडत असलेल्या नव्या क्रांतीची. पिढ्यानपिढ्यांचा अंधार दूर लोटून उजाडू पाहत असलेल्या पहाटेची. ही गोष्ट आहे शेतकरी हिताच्या औसा पॅटर्नची. शेतरस्ता, पाणी आणि वीज या शेतीच्या 3 मूलभूत गरजा. शेतरस्ता ही तर शेतीची सर्वात महत्वाची गरज, पण याच शेतरस्त्यांची दुरावस्था काळजाला पीळ पाडणारी. अनेक शेतरस्ते काळाच्या उरात गडप झालेत. जे आहेत ते काट्याकुट्यांनी, झाडाझुडपांनी आणि दगडधोंड्यांनी दडून गेलेत. शेतरस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं. शेतरस्ता नाही म्हणून शेतीसोबत जोडधंदा करता येत नाही. नांगरणीसाठी साधं ट्रॅक्टर शेताला नेता येत नाही. दिवाळीला काढलेल्या सोयाबीनची रास पाडव्याला करावी लागते. शेती हृदय असेल, शेतरस्ते या नसा आहेत, धमन्या आहेत, रक्तवाहिनी आहेत. अनेक ठिकाणी या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. म्हणून काही ठिकाणी या निमित्तानं यावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी बायपास करावं लागेल, काही ठिकाणी अँजिओप्लास्टी करावं लागेल. म्हणून मी हे शेत तिथं रस्ता या अभियान घेतला. या अभियानांतर्गत साधारण 2200 किलोमीटरचे रस्ते आपल्याला बांधायचे आहेत. ते रस्ते केल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. आणि शेतकऱ्याच्या या अडचणी बघून मी हे अभियान हाती घेतलेलं आहे. शेतकरी पिढ्यानपिढ्यापासून सोसत असलेल्या उन्हाचे चटके अभिमन्यू पवार यांना 2019चे मतदान होण्यापूर्वीच जाणवू लागले. एकीकडे माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली माननीय नितीनजी मोठ्या कुशलतेने देशभरात महामार्गांचे जाळे विणत असतील, तर त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या मतदारसंघात काही शेकडो किलोमीटरचे शेतरस्ते का निर्माण करू शकत नाही, असा विचार करून
आमदारकीची पहिली टर्म संपायच्या आत मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत चांगला शेतरस्ता उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. या संकल्पसिद्धीतूनच जन्माला आले ते शेत तिथे रस्ता अभियान. सामान्यातला आमदार कसा असतो ह्याचे प्रत्यंतर आम्हाला त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी पाहावयास मिळाले. आबालपासून वृद्धापर्यंत विविध जाती धर्मांचे लोक, कार्यकर्ते, विविध पक्षांतील कार्यकर्ते, नेते मंडळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी औसा येथील मुक्तेश्वर मंगल कार्यालयामध्ये गर्दी करून होते. त्यांची ही कार्यकर्त्यांची आणि एकंदर त्यांच्या चाहत्याची गर्दी पाहूनच त्यांच्या लोकप्रियतेची चुणूक लक्षात येते. अशा या आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा व्हिडिओ आता पाहणार आहोत.
एक समाज घ्या हा समोर समोर पहा समोर पहा चला मागे थोडं चाचून मागे या थोडं मागं मागं या आपले या म्हणा होती मग या इकडे पुढे या 1 मिनिट रामभाऊ 1 मिनिट चाची झाले की पप्पा या तुम्ही त्यांना येऊ दे
आमचे गावाले आहेत या इकडून काका काका थोडं इकडे अलीकडे घेऊ घे हो ती वयाचा पोता नाही करेंगे मला सत्कार करेंगे चष्मा नाही आणला काय थँक्यू ठीक आहे तुम्ही इकडे या समोर या समोर येऊ का समोर घेतला घेतला नाही रिटर्न घ्यायच्या म्हणून
एक मिनट चला 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 थोड़ा भैया मित्रांनो, आपणाला विनंती आहे की माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.